बकासूर पळत असला की सगळ्यांची नजर असतेच तिथं आणि कोण काय कसं पळतंय सगळ्यांचं लक्ष असतं आणि निकाल जो आहे तो बकासूरला देण्यात आलेला आहे. बकासूर आता सेमीला दिसणार आहे आपल्याला. माझं मागाशीच बोलणं झालेलं आहे बकासूरच्या जे शेट आहेत मोहिल शेट यांच्यासोबत आणि बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे सेमीमध्ये. तत्पूर्वी बकासूरचा पायरा कोण होता याच्यासोबत चर्चा करूया. बकासूरचा पायरा चेंडू हा नंदी होता. कुठला होता माहीत नाही, परंतु बकासूर आणि चेंडू ही जोडी पळाली होती आणि बकासूर गट काढला आहे. सेमी काढेल का काय वाटते तुम्हाला? गाडी म्हणावी पळलेली नाही बरं का, कारण की अवघड आहे तिथं. रती महारथी म्हणायला गेलं तर काय हरकत नाही, परंतु शेवटी तो बकासूर आहे, त्याला माहीत आहे तो 12ही महिने पळणारा बैल आहे. असा नाही की 3 आणि 4 महिनेच पळतो की थांबतो, उन्हाळ्याला हिवाळ्याला पावसाळ्याला. तिन्ही महिने 4 महिने म्हणतो 12 महिने पळणारा बैल आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रातला. ऊन वारा पाऊस काय चालत नाही. हा पट्ट्या पळतो फक्त फॅनसाठी, हा पट्ट्या पळतो फक्त मालकासाठी, फॅनसाठी, सगळ्यांसाठी पळतो. आणि बकासूर पुन्हा एकदा सेमीकडे वाटचाल केलेली आहे आणि एक वाईट वाटतं एवढ्या गोष्टीचं की शेवटी ती गाडी चांगली पळाली, परंतु बैलाला खाली थोडीशी मारहाण झाली सुट्टीच्या टायमिंगला. ती कुठं थांबलं पाहिजे, ते थांबलंच पाहिजे. याच्यावरती काहीतरी निर्णय घेतला पाहिजे या संघटनेनं. काय होतं आहे, मुकं जनावर असतं, मुकं जनावराला काय तुम्ही पळवला तेवढं पळवणार, त्याला काय कळतं आहे कशानं काय होईल. बैलगाडा शर्यत क्षेत्र जे आहे ते एक वेगळ्या वळणावरती जाईल आणि हे सोनेरी दिवस आलेत बैलगाडा शर्यत क्षेत्राला, ते सगळ्यांना माहितीच आहे. परंतु काही बैलांना मारहाण होते, ते जर थांबलं तर खरंच बैलगाडा शर्यत क्षेत्र एक चांगल्या वळणावरती जाईल असं मला वाटते. असो, ती बैलंसुद्धा चांगलीच पळाली, शेवटी मालकासाठी पळाली, मालकासाठी जीवाचं रान करून पळाली. खूप छान पळाली गाडी तीसुद्धा. असो, हार कर जितनेवाले खूप अच्छी करके येते हे. गाडी जिंकलेली होती, परंतु जे नियम आहेत त्या नियम हे सगळ्यांसाठी सारखेच आहेत. मी मागाशी सांगितलेलं एका व्हिडिओमध्ये की गाडी खाली सुटताना ज्यावेळेस बैलं थांबतात त्यावेळेस तापवली होती बैलं, तापवतात बैलं, त्यावेळेस बैलांना मारहाण होते. असं जर निदर्शनामध्ये आलं, एखादी क्लिप असेल तर तुम्ही आयोजकांना दाखवू शकता, कमिटीला दाखवू शकता, संघटनेला दाखवू शकता. त्याच्यावरती थोडासा संघटना विचार करते, कमिटी विचार करते, पंच विचार करतात. आणि तसंच झालं आज बकासूरचा गट क्रमांक 16मध्ये. आता सगळे म्हणतील की ह्याला कशी बातमी लागली की निकाल दिला आहे म्हणून. गट क्रमांक 29 बघा, त्या 29व्या गटामध्ये निकाल जो आहे तो प्रकाश तात्या झांजुर्णे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील ज्येष्ठ समालोचक आहेत, त्यांनी सांगितलं की निकाल जो आहे तो बकासूरच्या गाडीला देण्यात आलेला आहे. कोणाला जर खोटं वाटत असेल तर गट क्रमांक 29 बघा, त्या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे. आणि खूप छान अशी गाडी पळाली होती आणि ही बकासूरची गाडीसुद्धा चांगली पळाली होती. आणि थोडंसं मला वाटलं काही थोडंसं स्पीड कमी लागले गाडीला सेमीला. मला नाही वाटत की बकासूरला कोण आता रोखेल. बकासूर सेमीला लय बेकार पळतो आणि आता तास जर चुकून मधनं आलं तर 100% बकासूर आजसुद्धा गुलालच घेऊन जाईल. बाकी तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. फक्त चेंडूने साथ दिली पाहिजे. चेंडू थोडासा कमी पळतो आहे काय असं वाटते मला, परंतु चेंडू पळावा चांगला आज आणि साथ जर दिली तर गुलाल महत्त्वाचं आहे. आपल्याला 1 नंबर नको आहे, गुलाल पाहिजे. मी एक बकासूर फॅन जरी असलो तर ते मला एक दुःख होते. ही गाडी जी आहे ती खरंच ती जिंकली होती गाडी, पण शेवटी निदर्शनामध्ये आलं. कारण की काय होतं, बकासूरला जी गाडी हरवते त्या गाडीला एक चर्चा होते, त्या बैलांची चर्चा होते, मालकांची चर्चा होते. परंतु नियमच असतात, नियम सगळ्यांना सारखे असतात. कोणी ते एखादा व्हिडिओ तिथं केला असेल, तो दाखवला असेल कमिटीला किंवा तिथं कॅमेऱ्यामध्ये सापडला असतील बैलांना मारहाण करताना, त्याच्यामुळे थोडंसं त्या गाडीचा निकाल जो आहे तो कॅन्सल केलेला आहे का नाही हे अजून अपडेट काय खरी नाही. का गाडी बाद दिली का पळणार आहे पुढं अजून हे तर काय माहीत नाही, परंतु मला वाटते गाडी बाद दिलेली आहे 29 गटामध्ये. बघा तुम्ही, खरंच वाईट वाटतं आहे मला की त्या मुक्या बिचाऱ्या जनावरांना खाली मारहाण खरंच करू नका, खरंच करू नका. हे बैलगाड्या शर्यत क्षेत्रात चांगले दिवस आलेत आणि असं होत असेल तर मग
बैलगाडा शर्यत क्षेत्र एक वेगळ्या वळणावरती जाईल. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.